नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEML विन्स एक्सपोर्ट ऑर्डर्स वर्थ रुपीज 6.23 million US dollar from CIC region उझबेकिस्तान. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML लिमिटेड या कंपनीला 2 सेपरेट एक्सपोर्ट ऑर्डर्स मिळाले आहे, ज्याची कंबाईन व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली 6.23 मिलियन US dollar. तर मित्रांनो, BEML लिमिटेडला एक ऑर्डर मिळाला आहे कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट स्टेट्स रिजनकडून हेवी ड्युटी बुलडोझर्सच्या सप्लायसाठी आणि BEML लिमिटेडला दुसरा ऑर्डर मिळाला आहे उझबेकिस्तानकडून हाय परफॉर्मन्स मोटर ग्रेडर सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, अशा प्रकारे BEML लिमिटेडला 2 एक्सपोर्ट ऑर्डर मिळाले आहे, ज्याची व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली 6.23 मिलियन US dollar. चला आता बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 4 जुलै 2025 जवळपास संध्याकाळी 5:45 वाजता. तर चला बघूया काय आहे अपडेटमध्ये. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडला डोमेस्टिक ऑर्डर मिळाला आहे ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून. आणि मित्रांनो, या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 36,27,70,000 रुपये. आणि मित्रांनो, हा ऑर्डर टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स बॅक्स रुपीज 913 कोटी सोलार EPC कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम अपोलो ग्रीन एनर्जी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीला अपोलो ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीकडून 913 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 892 कोटी रुपये आणि याला ऑर्डर मिळाला आहे 913 कोटी रुपयांचा. म्हणजे मित्रांनो, हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडला त्याच्या मार्केट कॅपिटलायझेशनपेक्षाही जास्तीचा ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर कशासाठी मिळाला आहे हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडला? तर 200 मेगावॅट ग्रीड कनेक्टेड सोलार PV पॉवर जो गुजरातमध्ये आहे त्याच्या इंजिनिअरिंग प्रोक्रुटमेंट अँड कन्स्ट्रक्शनसाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर हजूर मल्टी प्रोजेक्ट्स लिमिटेडला मार्च 2026 पर्यंत एक्झिक्यूट करायचा आहे. आता बोलूया उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकबद्दल. तर मित्रांनो, उत्कर्ष SFB Q1 डिपॉझिट्स अप 18% इयर ऑन इयर बेसिस. लोन पोर्टफोलिओ कासा श्रिंक सिक्वेन्शियली. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 18.3%ने इन्क्रीज होऊन 21,489 कोटी रुपये आला आहे. तसेच मित्रांनो, कंपनीचा ग्रॉस लोन पोर्टफोलिओ इयर ऑन इयर बेसिसवर 2.3%ने इन्क्रीज होऊन 19,224 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोचिन शिपयार्ड साइन्स MOU विथ HD कोरिया शिपबिल्डिंग
फॉर लॉंग टर्म मेरीटाईम कोलॅबोरेशन. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कोणासोबत? साऊथ कोरियाच्या HD कोरिया शिपबिल्डिंग अँड ऑफशोअर इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड सोबत. आणि मित्रांनो, या MOUचा बेनिफिट दोन्ही कंपनींना मिळणार आहे. कारण मित्रांनो, या MOU मुळे दोन्ही कंपनीचा बिझनेस वाढणार आहे. चला आता बोलूया इंडसइंड बँक लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, इंडसइंड बँक Q1 अपडेट. नेट ॲडव्हान्सेस डिक्लाइन 4%, डिपॉझिट्स स्लाइटली लोअर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, इंडसइंड बँक लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q1चा अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, इंडसइंड बँक लिमिटेडचा ॲडव्हान्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 14.4%ने डिक्रीज झाला आहे. तसेच मित्रांनो, इंडसइंड बँक लिमिटेडचा टोटल डिपॉझिट्स इयर ऑन इयर बेसिसवर 0.3%ने डिक्रीज होऊन 3,97,233 कोटी रुपये आला आहे. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी न्यूज कंपनी गेट्स नो ॲडव्हर्स ऑब्झर्वेशन लेटर फ्रॉम NSE BSE फॉर मर्जर. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीला NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून नो ॲडव्हर्स ऑब्झर्वेशन्स लेटर रिसीव्ह झाले आहे. तर चला बघूया कशासाठी. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेड तिच्या होलिओन सबसिडरी कंपनी सुझलॉन ग्लोबल सर्व्हिसेसला सुझलॉन एनर्जी लिमिटेडमध्ये मर्ज करणार आहे. आणि याच प्रपोजलला NSE आणि BSE कडून लेटर रिसीव्ह झाले आहे. आणि मित्रांनो, या मर्जरसाठी NCLT म्हणजे नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची मंजुरीची आवश्यकता आहे. आता बोलूया रेल्वे कंपनी RVNL बद्दल, म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर मित्रांनो, RVNL बॅक्स ₹143 कोटी ऑर्डर फ्रॉम साऊथ सेंट्रल रेल्वे. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडला साऊथ सेंट्रल रेल्वेकडून 143.3 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टीमच्या अपग्रेडेशनसाठी. आणि मित्रांनो, हा ऑर्डर रेल विकास निगम लिमिटेडला 24 महिने म्हणजे 2 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.